एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि आता आम्ही टेकडीवर जातो आहे. आज रविवार आहे, सुट्टी आहे, तर टेकडीवर जातो आहे. हे बघा गवत किती आहे. सो गवत खूप आहे, कारण की आता कसं कोकणात गुरांची संख्या फार कमी झाली आहे. सो तो गुरं विकतो आहे, त्याच्यामुळे रानातलं जे गवत आहे ते तसं आहे. त्याच्यामुळे बघा किती वाढलं आहे. नाहीतर आधी खूप गुरं असायची, म्हणजे दिवस रात्र अशी सोडलेलीच असायची, त्याच्यामुळे गवत वगैरे जास्त दिसायचं नाही. आणि इकडे गवत काढलेलं सुद्धा नाही, म्हणजे काढतात अजून पण लोक भाजवण्यासाठी, पण इकडे हे काढलेलं नाही आहे गवत. वरण म्हणतात त्याला, तर कोणी काढलेलं नाही आहे. तर आत्ता मी जाते टेकडीवर. ऊन आहे थोडं, पण आता जाईल ओसरत. सगळीकडे गवतच गवत आहे. करवंदाच्या पण जाळी आहे बघा, लाल लाल झाली आहेत. सो आता एप्रिल चालू आहे, मेमध्ये पिकायला लागतील. सो आम्ही करवंद सुकवतो, मस्त लागतात सुकवलेली पण करवंद. हे बघा लाल झाली आहेत. सो चटणी करायला पण काढतो. ही आता पिकणार आहेत लवकर, कारण की बघा लाल झाली आहेत. तर ह्या बऱ्याच जाळी आहेत इकडे करवंदाच्या. आता पण हळूहळू जातो आहे वरती. सो रानात अशी बऱ्याच प्रकारची झाडं आहेत. हे आजणीचं झाड आहे. सो हे बघा, म्हणजे किती लागलेत बघा. आणि कलर बघा त्यांचा, म्हणजे एका साईडने ती आता तयार होत आली आहेत. तुम्ही बघू शकता. हे बघा घडच्या घड आहेत, पूर्ण ही जाळच आहे. आणि ही पिकणार आहे लवकरात लवकर. तुम्ही बघू शकता. हे बघा या साईडला पण आहेत. तो मस्तच वाटतात, एकदम लाल लाल बघा. सो जाम आंबट असणार, अजून पिकलेली नाहीत, त्याच्यामुळे हे बघा पूर्ण लाल. कलरच बघून भारी वाटतं यांचा, पूर्ण लाल लाल आहे. सो आता कोकणात कोकम, काजू, परत करवंद, जांभळं आता हळूहळू लागायला लागलेत. सो जांभळांचा पण सीझन आहे. सो हा सीझनमध्ये बरीच प्रकारची सो मोर आहे. सो आम्हाला बघून पळाला. सो बघूया. सो मोर दिसला होता, पण कसं आहे जरा तरी पायचड लागला ना की पळतात रानातले जीव. जरा तरी माणसांचा पायचड लागला ना, कसला थोडा आवाज तरी आला तरी पळतात. सो दाखवलं असतं मी तुम्हाला, पण तो पळाला. लांडूर होता. सो ऊन पण खूप आहे. ही वाट आहे. पावसाळ्यात एक नंबर सीन असतो इथे बघण्यासारखा. ही वाट आहे सर्व. सो मी तुम्हाला टेकडीवरचा सीन दाखवेन, खूप भारी आहे सीन आहे. सो इथे मला आजणीचं झाड दिसतंय. हे बघा फुलं बघा, जांभळ्या कलरची आहेत. आजणीची आहेत झाड आहे. याआधी पण मी एका व्हिडिओमध्ये आजणीचं दाखवलं होतं तुम्हाला. आता पण मला इथे दिसतंय. हे बघा फुलं आली आहेत, सुंदर अशी फुलं आहेत. हे बघा. सो फळं पण आलेत त्यांना. आणि इकडे फुलं आहेत. सो हिला आजणी म्हणतात. आजणीचं झाड आहे. शिराटा वगैरे याच्यापासूनच बनवतात ते हे झाड आहे. सो आता आपण टेकडीच्या दिशेने जाऊया. गवत बघा किती वाढलं आहे. सो आवळा आहे बघा, आवळे पण लागले आहेत. आवळ्यावरती आवळे पण लागले आहेत. हे बघा आवळे पण लागले आहेत. एवढं लवकर आवळे कसे काय लागले काय माहीत. हे बघा इथे पण आहे, पूर्ण झाडाला आवळे लागलेले आहेत. सो वरती तुम्हाला दिसत असेल बघा किती आहेत बघा.
पूर्ण घडच्या घड आहे, म्हणजे फुल घडाने लागलेत. आवळ्या लवकर लागलेत. बरीच आवळे पण लागलेत झाडावर, घडच्या घड आहेत. सो अशी बऱ्याच प्रकारची झाडं आहेत रानात. तो पण जातोय. तो बघा नजारा, फक्त बघा तुम्ही किती भारी आहे. सो आपण त्या साईडने जाणार आहोत. इथे आता जाता जाता एक झाड दिसते, मी तुम्हाला याआधी पण त्याच्याबद्दल सांगितलंय. बघा निवडुंग आहे, निवडुंगाचं झाड आहे. सो अशी बरीच झाडं आहेत निवडुंगाची, बघा एका लाईनीत त्यात बरीच आहेत. सो आता आपण टेकडीवर जाणार आहोत, थोडासाच रस्ता बाकी आहे. सो तिथला जो व्ह्यू आहे ना बघण्यासारखा आहे. पावसाळ्यात तर खूपच, हे पावसाळ्यात सगळं हिरवंगार असतं. तर मी तुम्हाला दाखवेन. सो हा आहे व्ह्यू टेकडीवरचा आमचा. एक नंबर संध्याकाळ आहे. सो सनसेट पण इथून दिसतो. अजून टाईम आहे बराच, पण ही टेकडी आहे आमची. हा पूर्ण डोंगर आहे. सो ऊन असल्यामुळे असं क्लिअर दिसत नाही, असं धुकं आलंय, धुकं आल्यासारखं झालंय. सो आता इथे मला जाता जाता एक मोराचं पीस दिसतंय. हे बघा मोराचं पीस आहे. अजून एक आहे पण त्याच्या पुढचं नाही आहे, काय माहिती काय झालं. सो मी तुम्हाला दाखवते, इथून खूप छान दिसतंय. हे बघा डोंगरच डोंगर आहेत. सो ही आमची टेकडी आहे. जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळीकडे रानच आहे. सो ही सगळं डोंगर आहे आणि डोंगराच्या खाली सगळी घरं आहेत. इथे आंबे पण लागले आहेत. हे रायवळी आहेत, चुपायचे आंबे असतात ना ते आहेत, बिटक्या. इथे पण लागले आहेत, ह्या साईडला पण आहेत. ह्यावेळी आंबे लागलेत बऱ्यापैकी कोकणात.